पुणे शहरातील बाजारपेठेमध्ये देखील खरेदीसाठी मोठी गर्दी दिसून येते। खास करून फटाके खरेदीसाठी नागरिक घराबाहेर पडतात। डेक्कन परिसरात लक्ष्मीपूजन आणि दिवाळी पाडव्याच्या आतषबाजीसाठी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची खरेदी पुणेकरांनी केली आहे। फटाक्यांच्या स्टॉलवर अगदी बच्चे कंपनीसह नागरिक वेगवेगळ्या प्रकारचे फुलभाज्या, बॉम्ब, भुईचक्र, शोभेच्या फटाक्यांची खरेदी करताना दिसत आहेत। त्यामुळे फटाक्यांच्या बाजारपेठेत सध्या लाखोंची उलाढाल होताना दिसते। दिवाळी सुरू झालेली आहे। उद्या लक्ष्मीपूजन आहे आणि परवा पाडवा आणि त्याच निमित्ताने पुण्यातील बाजारपेठा ज्या खरं तर फटाक्यांसाठी प्रसिद्ध आहे, डेक्कन परिसरातला हा सगळा आपण जर माहोल बघितला तर पुणेकरांची मोठी गर्दी आपल्याला या सगळ्या फटाक्यांच्या स्टॉलवर पाहायला मिळते। एक मोठे खरं तर 30 ते 40 फटाक्यांचे स्टॉल याच परिसरात एकमेकांच्या शेजारी लागलेले असतात आणि फटाक्यांच्या खरेदीसाठी जी पुणेकरांची गर्दी आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे। कुठले फटाक्यांमध्ये यंदा डिमांड आहे? यंदा पिकॉक फेदर हा खूप जोरात आयटम चाललाय। म्युझिकल माळा आहे, हाही खूप जोरात चाललाय। आणि शोभेचे फटाके म्हणजे आपले पाऊस, भुईचक्र आणि फुलभाज्या हे खूप जोरात चालले। गेल्या अनेक वर्षांपासून जर बघितलं तर आवाजाचे फटाक्यांपेक्षा शोभेच्या फटाक्याला डिमांड वाढताना दिसते। 100% आवाजाचे फटाके आता लोक वापरतच नाहीयेत। आता सगळे जे वापरतात ते शोभेचेच फटाके घेतात आणि यावेळेस खूप चांगला रिस्पॉन्स लोकांनी फक्त शोभेच्या फटाक्याकडे देतात, आवाजाचे फटाके नको म्हणतात। कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।